समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सोहनी मामलेदारांची गोष्ट. अनुभव क्रमांक 23. सोहनी मामलेदाराची गोष्ट. एके दिवशी गणेश हरी सोहनी मामलेदार यांच्या घरी गणपतीच्या उत्सवाबद्दल कीर्तन चालले होते. मध्यरात्रीचा समय असून पाऊस मंद मंद पडत होता. अशा वेळेस श्री समर्थ सभेतून उठून गडीचा दरवाजा उघडून बाहेर पडले. ते पाहून श्री गणेश हरी हेही बाहेर पडून घरात जाण्याविषयी समर्थांची विनवणी करू लागले. अनेक प्रकारे विनवण्या केल्या, पण महाराज घरात परत काही येईनात. न जाता गणेश हरीस म्हणाले, तुझे घरी आम्हास विटाळ होतो, आम्ही येत नाही. असे म्हणून श्री समर्थांनी जंगलाचा रस्ता धरला. सोनी हे मशाल लावून महाराजांबरोबर एक कोसभर जंगलात गेले. वारंवार परत येण्याविषयी प्रार्थना चालली होती, पण महाराज काही परत आले नाहीत. सोहनी यांची निराशा झाली. नंतर त्यांनी महाराजाचा प्रश्न केला की पुन्हा केव्हा दर्शन द्याल. तेव्हा श्रींनी उत्तर दिले की आंब्याच्या दिवसात येऊत. महाराजांजवळ एक मनुष्य ठेवून सोहनी घरी परतले. महाराजांनी सोहनी यास तुझे घरी विटाळ होतो असे सांगितले. त्याचे कारण असे होते की सोहनी यांनी घरात रांड बाळगली होती. रांड सोडून द्यावी अशी महाराजांची इच्छा होती. सोहनी हे मोठे भक्तिमान होते, परंतु कामाचे झपाट्यातून कोण पार पडला आहे. श्री स्वामींची जोड करून रांडेस सोडले असता म्हणजे सर्व ठीक जमते, पण मायेचा झपाटा मोठा विलक्षण. श्री जगद्गुरू सोडून रांडेचे चैनबाजीत सोहनी राहिल्यामुळे पुढे त्याचवर बरेच प्रसंग आले व महाराजांच्या वचनाप्रमाणे रांड सोडी पावेतो त्यास सुदिन प्राप्त झालाच नाही. वरील गोष्टी घडल्यावर सन 1851 किंवा 52 सालचे सुमारास जिल्ह्याचे कलेक्टर मोहोळ तालुक्याचे जमावबंदीस आले. साहेबांनी सोहनी यांची कीर्ती ऐकून त्यास एकांत येऊन सांगितले की तुम्ही रांड सोडून द्यावी. अंमलदारास ही गोष्ट कलंक लावणारी आहे. सोहनी यास मोह सुटेना. सोहनी यांनी साहेबास असे सांगितले की साहेबांनी खाजगी गोष्टीत लक्ष घालू नये. यावरून साहेबास फार राग आला. पुढे गणेश हरींवर फौजदारी खटले होऊन ते सेशन कमिट झाले, पण श्री समर्थ कृपेने ते सेशनात निर्दोषी ठरले. मात्र मालमत्ता गेली. पुढे सोलापुरास जाऊन बरेच दिवस घरी राहिले. पुढे आंब्याचे दिवस आल्यावर श्री स्वामी दिगंबर रूपाने 2 आंबे घेऊन सोहनी यांच्याकडे आले. ते आंबे सोहनी पदरात घालून तसेच नाहीसे झाले. सोहनी यास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रांड सोडल्यावर त्यांना पुन्हा बडोद्यास मालमत्तीची जागा मिळाली. श्री स्वामी समर्थ. जय जय